अरे गाईज गाडी टायर तरी कसं पंक्चर झालं यो. हे गाईज स्वागत तुमचं आजच्या नवीन ब्लॉगमध्ये. गाईज सॉरी 2-3 दिवस व्लॉग येत नव्हता, थोडा कामात इकडे बिझी होतो. तर बघू शकता गाईज चाललोय मस्त कांब्यावर चालले. गाईज पाण्याचं बाटला आणलं कारण आम्हाला फिल्टर पाणी भेटत नाही. गाईज तर पाण्याचा बाटला आणलं चाललोय. सगळ्यात पहिले गाईज गेलो आपला पेट्रोल पंपला, गाडीत टाकला गाईज पेट्रोल. कारण पेट्रोल गाईज ही गाडी मी चालवत नाही, पप्पांकडे असतं. त्यामुळे आज पहिल्यांदा किती दिवसाचं पेट्रोल मी टाकले गाडी तिच्यात. नंतर तसंच घेतलं गाईज आपला शुद्ध H2O. तसंच घरी येऊन गाईज पिल्ली कॉफी, आपली ब्लॅक वाली कॉफी मस्त. कारण दुधाही कॉफी पिऊन गाईज वाजता घालतात, ती संध्याकाळी प्यायला मजा येतं. बघू शकता इथं आरशूबाईनी काहीतरी टाइमपास खायला घेतलेला. मी माझं लक्ष गेलं, मी नेऊन खाल्लं काही थोडंसं त्यातलं. नंतर घेतले गाईज भाकर खाऊन मस्त नाश्ता सकाळचा गेला गाईज. आणि पप्पाने सांगलं गाईज इथं टायर पंक्चर झालं, इथं टायर पंक्चरवाला आणायचं होतं गाईज. तर तसंच गेलो मी नाही आपल्या बस स्टॉपवर, तो टायर काढला पहिले त्याला आणलं. मग तो टायर काढला, त्याला इकडं तिकडं इलिगल कामं आली, लिगल सगळी गाईज. तसंच गाईज गेलो देवारीकडे बसलो, जरा टाइमपास केला. आमचा भगत, मी, सोम, यज्ञेश आम्ही बसलेलो गाईज. तसंच काही दुपारी येऊन जेवलो. दुपारी जेवण आम्ही चालल्यावर रोशनदादी जोडीला काही थोडा एक काम आहे चाललं थोडं त्यासाठी. पण CNGला इथं गर्दी नव्हती, लय बरं वाटलं काय ते, एकदम मस्त वाटलं. CNGला गर्दी नव्हती, पटकन CNG टाकली आणि या ट्रॅफिकला वाईट टाकून रिटर्न घरी आलो. आणि संध्याकाळी बिर्याणी खाऊन आजचा ब्लॉग आहे ते संपवतो. बाय बाय गाईज, भेटू त्याच्या ब्लॉगमध्ये. ना फॉलो पण करा.